आमचे मामा शीघ्रकोपी होते सोनपंत शीघ्रकोपी चटकन राग यायचे त्यांना बसायची बोलायची सोय नव्हती बा अग्नीच असं काय सांगू तुम्हाला तुमचं भाग्य नाही तुमचं ह्या लोकांना पाहण्याचं अतिशय कोपी 2 मिनटं झाले की लगेच शांत व्हायची लगेच शांत व्हायची काय वेळच नाही त्याला शांत व्हायला वेळ नाही आणि कोपायला वेळ नाही असं काय मी एकदा मामांच्याकडे भेटायला गेलो मला गुरुजी सांगायचे मला जाणं होत नाही तू आपल्याकडे लो त्यांच्या दर्शनाला जा पंढरपूरची गोष्ट मी गेलो तिथं मला म्हणलं ये गेलो मी तिथं आणि त्याने एक चष्म्याला आरशी म्हणतात ते मला काही लक्षात नाही माहीतच नाही बघा मग तिथलं आरशी घेऊन ये आता मी त्याला गोंधळातच पडलो गप्पच गेलो आता काय करावं काय म्हणा मग त्यांच्या लक्षात आलं आहे याला काही माझा शब्द कळला नाही म्हणून चष्मा घेऊन ये मग माझं मी चष्मा घेतला आणि त्याच्या हातात दिला मोठी पंचायत पडते मग मोठ्या माणसाचं जवळ राहिलं अतिशय अवघड झालं आता त्या आरशाला आपल्या तुमच्या चष्म्याला आरशी म्हणतात ते मला माहीत नसल्यामुळं मी तसंच उभा राहिलो त्यांच्या लक्षात आलं ते याचं काही लक्षात आलं नाही मग म्हणणार चष्मा घेऊन ये मग आपण चष्मा दिला त्यांना